शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे कांदा आणि खोबरं तेलामध्ये भाजून घेतले। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या त्यासुद्धा भाजते आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आता त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून चमचाभर जिरे टाकलेत आणि आता हळद, मिरची पावडर आणि शेवभाजी मसाला जो आहे तो टाकलेला आहे। आता ग्राइंड केलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे। तर बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आणि हॉटेलसारखी एकदम चमचमीत तिथे शेवभाजी बनते बरं का। खूप सोप्या पद्धतीने बनवते। तर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त याला एक उकळी येऊ द्यायची। लगेच शेव याच्यामध्ये टाकायची नाही। आता बघूया मस्त उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये शेव टाकायची आणि गॅस बंद करायचा। गॅस अजिबात चालू करायचा नाही। तर मस्त आपली चमचमीत शेवभाजी तयार झालेली आहे। तर चला व्हिडिओला इथे सेंड